वसा घेतला समाज सुधारणेचा, वसा घेतला समाज सुधारणेचा, ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा, ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा, प्रतिकार केला दुष्ट जातीभेदाचा, प्रतिकार केला दुष्ट जातीभेदाचा. आणि म्हणूनच मला अभिमान वाटतो माझ्या राजश्री शाहू महाराजांचा, आणि म्हणूनच मला अभिमान वाटतो माझ्या राजश्री शाहू महाराजांचा. शेती आणि शेतकऱ्यांविषयी आपल्या डोळ्यांसमोर घातक आणि विरोधक असे चित्र तयार झाले आहे. ते म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या संदर्भात तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खूप मोठा प्रश्न तयार झाला आहे. ज्यावेळी मी वर्तमानपत्र वाचायला बसतो त्यावेळी मला एक बातमी त्यात निश्चित ठरलेली असते, ती म्हणजे अमुक अमुक शेतकऱ्याने अमुक अमुक पिकांनी आपल्या प्राणांचा त्याग केला. आणि हे तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत सत्तेवर असलेले सरकार शेतीसाठी चांगले धोरण आखणार नाही. हीच परिस्थिती त्या काळात सुद्धा भेडसावत होती. पण त्या काळात कोल्हापूर संस्थानचे राजे यांनी शेतकऱ्यांची कर्जे माफ केलीत. त्यांना पाण्याची भीक मागावी लागू नये त्यामुळे त्यांनी राधानगरीसारखे मोठेच्या मोठे धरण बांधले. त्या राजांचं नाव तुम्हाला समजले असेल. त्या राजांचं नाव आहे राजश्री शाहू महाराज. या राजश्री शाहू महाराजांबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. नमस्कार, माझे नाव सोम सुरेश कदम. मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव श्री भावेश्वरी माध्यमिक विद्यालय आंबरोळी, तालुका चंदगड. माझ्या भाषणाचा विषय आहे राजश्री शाहू महाराज त्यांचे शेतीविषयक धोरण. राजश्री शाहू महाराज हे एक महान राजे होते. त्यांनी दुष्काळाच्या वेळी शेतकऱ्यांची कर्जे माफ केलीत. त्यांना 1898 ते 1899च्या अहवालानुसार 32,201 रुपये, तर 1906 ते 1907च्या अहवालानुसार 12,500 रुपये इतकी तगाई देण्यास सुरुवात केली. राजश्री शाहू महाराजांच्या काळामध्ये राणी व्हिक्टोरियाचे निधन झाल्यामुळे त्यांनी साम्राज्ञी अशा महान बंडाची सुरुवात केली. आणि म्हणूनच मला सांगाविसं वाटते, नभी चंद्र सूर्य तारे सारे मिळून जय घोष करती, त्रिकंडात गाजत राही अशी शाहू महाराजांची कीर्ती. शाहू महाराजांनी 1914 मध्ये प्रथमतः कोल्हापूर संस्थानमध्ये शेतकऱ्यांविषयी प्रदर्शन भरवले होते. या प्रदर्शनात राजश्री शाहू महाराजांनी 3 टप्पे ठेवले. यातील पहिला टप्पा होता जनावरांसाठी. या जनावरांच्या टप्प्यामध्ये 774 इतकी जनावरे आणण्यात आली. यासाठी राजश्री शाहू महाराजांनी 1064 रुपये इतकी बक्षीस ठेवले. दुसरा टप्पा होता शेतकऱ्यांसाठी. या शेतकऱ्यांच्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांनी 1916 इतकी वस्तू ठेवण्यात आल्या. या वस्तूंसाठी राजश्री शाहू महाराजांनी 160 रुपये इतके बक्षीस ठेवले. आणि तिसरा टप्पा होता कला आणि उद्योग यासाठी. यामध्ये 1680 इतक्या वस्तू ठेवण्यात आल्या. यामध्ये राजश्री शाहू महाराजांनी 170 रुपयाचे बक्षीस ठेवले. राजश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या लागवडी करण्याचा त्यांनी विचार ठरवला. या विचारामध्ये त्यांनी आपल्या कानावरती ऐकले की दक्षिण भारतात कॉफीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या संस्थानामध्ये कॉफीची लागवड करावी. यासाठी त्यांनी आपल्या माणसांना दक्षिण भारतात पाठवले. तिथील हवामान कसे आहे पहा, तिथील जमीन कशी आहे पहा, आणि ते नीट निरखून या अशी त्यांना सक्त ताकीद दिली. राजश्री शाहू महाराजांनी पहिल्याच वर्षी 2000 कॉफीची रोपटे आपल्या संस्थानामध्ये लावली होती. यामध्ये त्यांना चांगले यश मिळाले. हा प्रयोग प्रथमतः कोल्हापूरच्या पन्हाळगडावरती करण्यात आला. यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि या प्रयत्नांना त्याला चांगलेच यश मिळाले. त्यांनी आपल्या संस्थानातील लोकांना आधुनिक पद्धतीने शेती करता यावी यासाठी त्यांनी पुणे येथील शेतकरी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हेराल्ड मॅन यांना कोल्हापूरमध्ये बोलावून घेतले. कोल्हापूरमध्ये येऊन त्यांनी सर्व सांगितले की आधुनिक पद्धतीने शेती कशी करावी, आधुनिक पद्धतीची साधने कोणती, ती वापरावीत कशी. इतकेच नव्हे तर ती साधने त्यांना पुरवून दिली. असा होता माझा राजा. राजश्री शाहू महाराज यांनी आदर्श शेतीवरती 1000 रुपयापेक्षा जास्तचे खर्च केले होते. 1000 रुपये ही साधीसुधी रक्कम नाही, ही त्या काळात लाखो करोडची संपत्ती होती. राजश्री शाहू महाराजांनी आपल्या आदर्श शेतीवरून गहू, मका, तांदूळ, बाजरी इत्यादी पिकांची लागवड केली. त्या काळात शेतकऱ्यांची पिकवलेले पीक बाजारपेठात विकण्यासाठी बाजारपेठा नव्हत्या. त्यामुळे राजश्री शाहू महाराजांनी बाजारपेठा खोलून दिल्या. आणि राजश्री शाहू महाराज आपल्या एका भाषणात म्हणतात, ही जमीन नाही, हे सोनं आहे,
ही जमीन नाही, हे सोनं आहे. तुम्ही याचा दुरुपयोग करू नका, तुम्ही याचा दुरुपयोग करू नका. ही जमीन नाही, हे सोनं आहे. ही जमीन नाही, हे सोनं आहे. राजश्री शाहू महाराजांनी आपल्या जीवनकाळात खूप महान कार्य केली आणि म्हणूनच मला सांगावीशी वाटते, हे निबर छातीला, हे निबर छातीला, हे निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळली वाकडी. राजा रयतेचा वाली सांगा कशी नजर वळली वाकडी. झाला आंधळ्याचा डोळ, झाला मुक्याचा आवाज, झाला आंधळ्याचा डोळ, झाला मुक्याचा आवाज. दीन दुबळ्याचा आधार शाहू महाराज, हे दीन दुबळ्याचा आधार शाहू महाराज. माय होऊनी, माय होऊनी, माय होऊनी माया पांगरी शाहू मूर्ती रांगडी. निबर छातीला माती तांबडी शाहू मूर्ती रांगडी. धन्यवाद.